Hello friends, I am Mohan Chaudhary. So today we are going to learn the poem Inkscape Rock written by Robert Southey. Let's begin. About the poet. Robert Southey was born 1774 and he was died 1843. He was born in Bristol, England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was a he was a poet laureate of England from 1813 and 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inkscape Rock, etc. are very popular with his school children. रॉबर्ट सावदे यांना इंग्लंडमध्ये राजकवी म्हणून पदवी मिळालेली होती. त्याचबरोबर यांच्या कविता ह्या स्कूल चिल्ड्रनसाठी खूप फेमस आहेत. नेक्स्ट वन इज अबाउट दी पोएम. द इन्स्केप रॉक इज अ बॅलड. It is the story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inkscape, a notorious sandstone reef about 11 miles 18 kilometers of the east coast of Angus, Scotland, near Dundee, and 5 occupied by the Bale Rock Lighthouse. इन्स्केप रॉक हा पोवाडा आहे. 14व्या शतकामध्ये ही गोष्ट घडली होती. ॲबॉट ऑफ ब्रॉथहॉक याने इन्स्केप रॉकवरती एक बेल ठेवलेली होती. स्कॉटलँडपासून 18 किलोमीटर समुद्रामध्ये हा इन्स्केप रॉक आहे. हा इन्स्केप रॉक खूप धोकादायक आहे. म्हणून ॲबॉट ऑफ ब्रॉथहॉक यांनी ह्या इन्स्केप रॉकवरती बेल ठेवलेली आहे, जेणेकरून जे जहाजं ह्या रॉकच्या जवळ न जातील त्यांना माहीत होईल की ह्या ठिकाणी रॉक आहे आणि धोकापासून ते दूर राहतील. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inkscape rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. सावदी पुढे म्हणतात की एक पायरेट आहे. पायरेट मीन्स समुद्र लुटारू आहे. हा समुद्र लुटारू काय करतो की जी बेल इन्स्कॅप रॉकवरती ठेवलेली आहे ही बेल तो कापून टाकतो आणि शेवटी याचंच जहाज त्या इन्स्केप रॉकवरती जाऊन आदळतं आणि तो मरतो. या ठिकाणी मॅसेज सांगितलेला आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट वाईट करतो तर त्यावेळेस आपल्याला शिक्षा भोगावी लागते. आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो पण त्या खड्ड्यात आपणच जाऊन पडतो. नाव लेट्स डिस्कस अबाउट दी पोएम. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. हवेत बिलकुल हालचाल नाही आहे, त्यामुळे समुद्राच्या पाण्यातही हालचाल नाही आहे. द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. जहाजसुद्धा शांत थांबलेला आहे. जहाजालासुद्धा मोशन मिळत नाही, गती मिळत नाही. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन. हेवन मीन्स स्वर्ग, पण ह्या ठिकाणी आकाश हा अर्थ घ्यायचा आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन. जहाजाच्या सेल्सलासुद्धा गती मिळत नव्हती. सेल्स म्हणजे पूर्वीच्या काळी जहाजांना सीडर राहायचे, कापड बांधलं जायचं आणि ह्या कापडाच्या सहाय्याने जहाज पुढे लोटलं जायचं. तर सेल्सलासुद्धा गती मिळत नव्हती. हर कील वॉज स्टेडी इन द ओशियन. जहाजाच्या खालचा भाग हा सुद्धा स्टेडी होता, हा सुद्धा कॉन्स्टंट होता, यालासुद्धा गती मिळत नव्हती. नेक्स्ट स्टांजा. विदाउट इदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक, द वेव्स फ्लोट ओव्हर द इन्स्केप रॉक. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. दे डीड नॉट मूव्ह द इन्स्केप बेल. हवा थांबलेली होती म्हणून कुठलाही आवाजात चिन्ह दिसत नव्हतं. द वेव्स फ्लोट ओव्हर द इन्स्केप रॉक. लाटा आहेत ह्या इन्स्केप रॉकवर जाऊन आदळत होत्या आणि खाली पडत होत्या. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. त्या लाटांचा जो वेग आहे हा वेगसुद्धा कमी होता, त्यामुळे खाली पडण्याचा वेगसुद्धा शांत होता. थोडक्यात जोरात त्या लाटा खाली पडत नव्हत्या. दे डीड नॉट मूव्ह द इन्स्केप बेल. ह्या लाटा इन्स्केप बेलपर्यंत पोहोचत
नव्हत्या. का? कारण समुद्र शांत होता म्हणून. The abbot of Aberbrothock, the place that bail on the Inchcape Rock, on a buoy in the storm it floated and swung, and over the wave its warning rung. The abbot of Aberbrothock. Abbot means head of abbey. Abbey नावाचा चर्च आहे आणि त्या चर्चचा हा फादर आहे. याने काय केलं? हॅड प्लेस द बेल ऑन द इन्स्केप रॉक. त्या इन्स्केप रॉकवरती याने एक बेल ठेवलेली आहे. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट्स फ्लोटेड अँड स्वंग. बॉय म्हणजे एक फळी घेतलेली आहे. त्या फळीवरती व्ही आकाराचं एक लाकूड घेतलेलं आहे आणि त्या व्ही आकाराच्या लाकडामध्ये दुसरा एक लाकूड अडकवलेलं आहे आणि त्या अडकवलेल्या लाकडाला बेल बांधलेली आहे. त्याला म्हणतात बॉय. ज्यावेळेस समुद्रामध्ये पाण्याची पातळी वाढते तर त्यावेळेस ज्या ठिकाणी ज्या खडकावरती हा बॉई ठेवलेला आहे, हा बॉई पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्या पाण्यावरती तो फ्लोटेड करतो, हा तरंगतो. तरंगल्यानंतर त्या ठिकाणी ती घंटी वाजलेली आहे, घंटे बांधलेले आहे, ही घंटी वाजते आणि वाजल्यानंतर जे जहाज त्या खडकाजवळनं जात असेल त्यांना वॉर्निंग मिळते की ह्या ठिकाणी खडक आहे, तुम्ही ह्या खडकाच्या जवळ येऊ नका, नाहीतर अपघात होऊ शकतो. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. स्टॉर्म वादळ ज्यावेळेस यायचं, लाटा ज्यावेळेस उसळायच्या, पाण्याची पातळी ज्यावेळेस वाढायची त्यावेळेस फ्लोटेड व्हायचं. हा जो बॉय आहे हा परंगत होता. अँड स्वंग आणि ती बेल वाजत होती. अँड ओव्हर द वेव इट्स वॉर्निंग रंग. आणि हे बेल वाजल्यानंतर एक प्रकारे वॉर्निंग मिळायची. जे मरीनर्स लोक आहेत यांना वॉर्निंग देण्याचं काम ही बेल करत होती. नेक्स्ट स्टांजा. When the rock was hid by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock, and blessed the abbot of Aberbrothock. When the rock was hid by the surge swell, ज्यावेळेस समुद्रातील पाण्याची पातळी वाढायची आणि हा खडक त्या पाण्याखाली झाकला जायचा, त्यावेळेस द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. ते मरीनर्स लोक आहेत, ह्या मरीनर्स लोकांना ती वॉर्निंग बेलचा आवाज यायचा. ती वॉर्निंग बेल एक प्रकारे इंडिकेशन करायची. ओके, तर त्याचा आवाज ते मरीनर्स लोकांना ऐकू यायचा. अँड देन दे न्यू द पेरिलियस रॉक. त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायचं की धोकादायक जो खडक आहे हा खडक ह्या ठिकाणी आहे. त्या खडकाजवळनं आपण जहाज घेऊन जाणं चुकीचं आहे, धोकादायक आहे. अँड ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आणि त्यावेळेस मरीनर्स लोक हे ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक याला ब्लेसिंग करायचे, आशीर्वाद देत होते. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड्स स्क्रीम ॲज दे व्हील्स राऊंड अँड देर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. आकाशात सूर्य आनंदाने लखलखत होता. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी सर्व गोष्टी आनंदित दिसत होत्या, आनंदित वाटत होत्या. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. समुद्र पक्षी समुद्रावर आनंदाने गिरट्या मारत होते, गिरट्या घालत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. समुद्र पक्षी ज्यावेळेस गिरटे घालायचं तर त्यावेळेस ते आवाजसुद्धा काढत होते आणि त्या आवाजामध्ये आनंद होता. द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन, अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर रॅल्फ द रॉवर वॉक हिज डेक अँड ही फिक्स हिज आय ऑन द डार्कर स्पेक. द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन. वातावरण निरभ्र आहे म्हणून ती इन्स्केप बेल स्पष्ट दिसत आहे. द डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. हिरव्यागार समुद्रावर एक काळा ठिपका दिसतोय आणि तो ठिपका म्हणजे इन्स्केप बेल. सर रॅल्फ द रॉवर वॉक हिज डेक. सर रॅल्फ द रॉवर हा त्या डेकवरती चालतोय, जहाजाच्या डेकवरती चालतोय. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्याने इन्स्केप बेल बघितली आणि त्या इन्स्केप बेलवरती त्याची नजर
खेळली. एकटक सर राल्फ दी रॉवर हा त्या इन्स्केप बेलकडे बघत राहिला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार आले. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम विशल, इट मेड हिम सिंग. हिज हार्ट वॉज mirthful टू एक्सेस, बट द रोवर्स mirth वॉज वीकनेस. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. वसंत ऋतूमध्ये जो आनंद होतो असा आनंद रॉल्फला झालेला आहे. इट मेड हिम विशल, इट मेड हिम सिंग. तो आता सिटी वाजवायला लागलेला आहे. तो आता गाणं म्हणायला लागलेला आहे. हे का करायला लागलेलं आहे? कारण इन्स्केप बेल त्याला दिसलेली आहे म्हणून. हिज हार्ट वॉज mirthful अँड एक्सेस. mirthful म्हणजे आनंदाने भरून जाणे, एक्सेस म्हणजे मोठ्या संख्येने. हिज हार्ट वॉज mirthful टू एक्सेस. आनंदाने त्याचं मन उचंबळून आलं. बट द रोवर्स mirth वॉज वीकनेस. पण त्याच्या मनात वाईट कल्पना आली होती, धूर्त विचार चालू होते. हिज आय वॉज ऑन द इन्स्केप फ्लोट. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape Rock, and I will plug the abbot of Aberbrothok. His eye was on the Inchcape float. त्या परंगणाऱ्या बॉयवर त्याचं लक्ष होतं. Quoth he, तो म्हणाला, माय मॅन, पुट आउट द बोट. त्याने आपल्या सहकार्याला म्हटलं की बोट काढा. आता बघा, मोठ्या जहाजावरती छोट्या बोट असतात आणि छोट्या मोठ्या कामासाठी ह्या छोट्या बोट वापरल्या जातात. हा आपल्या सहकार्याला म्हणतो की तुम्ही छोटी बोट काढा. अँड रो मी टू द इन्स्केप रॉक. आणि मला त्या इन्स्केप रॉककडे घेऊन चला. आय विल प्लग द ॲबोट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आज मी ॲबोट ऑफ ॲबरब्रॉथॉकला काहीतरी वेदना देणार आहे. द बोट इज लोवर्ड द बोटमॅन रॉ. And to the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bale from the Inchcape float. The boat is lowered, the boatman row. बोट खाली उतरवण्यात आली आणि बोटमॅनने वलवत रॉककडे ती बोट नेली. अँड टू द इन्स्केप रॉक दे गो. आणि इन्स्केप रॉकपर्यंत ते पोहोचले. सर रॅल्फ बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट. इन्स्केप रॉकच्या जवळ त्यांची बोट पोहोचलेली आहे. त्या बोटमधून राल्फ थोडा वाकला आणि त्याने काय केलं बघा, पुढे दिलेलं आहे. अँड ही कट द बेल फ्रॉम द इन्स्केप फ्लोट. त्यांनी ती बेल कापून टाकली. खूप धूर्त माणूस आहे. खरं म्हणजे ही जी बेल आहे, ही बेल अनेक लोकांचा जीव वाचवत होती. परंतु रॉल्फने चुकीचं काम केलं, वाईट काम केलं. त्याच्या मनामध्ये वाईट कल्पना आली आणि त्याने हे धूर्त काम केलं. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. कोच सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वॉन्ट ब्लेस द ॲबोट ऑफ ॲबरब्रॉथॉक. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. बेल कापल्यावर बेल पाण्यात बुडताना बुडबुड आवाज झाला. द बबल रोज अँड बस्ट अराउंड. बुडताना बबल्स बाहेर आले आणि ते फुटले. कोच सर राल्फ, पुढे तो म्हणाला, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक. आता इथून पुढे ह्या रॉक जवळनं जे जहाजं येतील, जे लोक येतील, हे लोक आता वोंट ब्लेस द ॲबोट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ॲबोट ऑफ ॲबरब्रॉथॉकचा आशीर्वाद देणार नाहीत. त्याची आता कोणी स्तुती करणार नाही. का? कारण ॲबोट ऑफ ॲबरब्रॉथॉकने जी बेल लावलेली होती, ही बेल आता त्याने कापून टाकलेली आहे. सर रॅल्फ दी रॉवर सेल्ड अवे. ही स्कोर्ड द सीज फ्रॉम मेनी अ डे अँड नाव ग्राउंड रीच विथ स्प्लेंडर स्टोर. ही स्टिअर हिज कोर्स फॉर स्कॉटलँड सोर. बघा, पुढे काय दिलेलं आहे, सर रॅल्फ दी रॉवर सेल्ड अवे. सर रॅल्फ दी रॉवर सेल्ड अवे.
आता तो त्या खडकापासून दूर गेलेला आहे. हर स्कॉर द सीज फॉर मेनी अ डे. खरं म्हणजे हा समुद्र लुटारू आहे. त्यामुळे बरेच दिवस तो समुद्रामध्ये लुटमार करत राहिला. अँड नाव ग्राउंड रीच द प्लंडर स्टोर. आता त्याला वाटायला लागलं की बस झालं, भरपूर संपत्ती जमा केलेली आहे, भरपूर श्रीमंत आपण झालेलो आहोत, आता आपण किनाऱ्याकडे जाऊया. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोर. आता त्याने स्कॉटलँड देशाकडे आपला मोर्चा वळवला. सो थिक अ गेज ओ स्प्रेड द स्काय. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. The wind hath blown a gale all day. At evening it hath died away. So thick a gaze spread the sky. पूर्ण दिवसभर सूर्य झाकला गेलेला होता, धुकं दाटून आलेलं आहे. दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नाही आहे, सूर्य दिसत नाही आहे त्यांना. द विंड हॅथ ब्लो अ गेल ऑल डे. दिवसभर वादळ सुरू होतं. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे. संध्याकाळी ते वादळ शांत झालं. ऑन द डेक द रॉवर टेक्स हिज स्टँड. सो डार्क इट इज दे सी नो लँड. कोच सर राल्फ, इट विल बी लाफ्टर, इट विल बी लाईटर सून, फॉर देअर इज द डाऊन ऑफ द रायझिंग मून. ऑन द डेक द रॉवर टेक हिज स्टँड. त्या डेकवरती रॉवर बसलेला आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड. अंधार सर्वीकडे पसरलेला आहे, त्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही पुढचं. कोच सर रॅल्फ, पुढे रॅल्फ म्हणाला, इट विल बी लाईटर सून. आता प्रकाश थोड्या वेळात येणार आहे. फॉर देअर इज द डाऊन ऑफ द रायझिंग मून. चंद्रोदय होणार आहे, चंद्र उगवणार आहे आणि चंद्राचा प्रकाश थोड्या वेळात पडणार आहे. कान्स्ट हिअर सेड वन, द ब्रेकर्स रोअर, फॉर मी थिंक वी शूड बी नियर द शोर. नाव वेअर वी आर आय कॅन टेल, बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. कान्स्ट हिअर सेड वन, द ब्रेकर्स रोअर. मोठ्या लाटांच्या गर्जना होत आहेत, म्हणून तो म्हणतोय की मी काही ऐकू शकत नाही, कारण मोठ्या लाटांच्या गर्जना होत आहेत. फॉर मी थिंक वी शूड बी नियर अ शोर. मला वाटतं आहे की आपण आता किनाऱ्याजवळ पोचणार आहोत. नाव वेअर वी आर आय कांट टेल. पुढे तो म्हणतोय की मला खात्री नाही की आपण कुठं चाललेलो आहोत. बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. त्यांना आता इन्स्केप बेलचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. त्यांची आता जी जहाज आहे ते जहाज भरकटलेले आहे, कुठं चालेल त्यांनाच काही कळत नाही आहे. त्यांना असं वाटते की इन्स्केप बेल राहिली असती तर आपण त्या इन्स्केप बेलकडे बघून आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत हे लक्षात आलं असतं. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ फॅलन दे ड्रिफ्ट अलॉंग. Feel the vessels strike with a shivering shock. Oh Christ, it is the Inkscape rock. They hear no sound. The swell is strong. Okay. They hear no sound. त्यांना आता आवाज ऐकू येत नाही. No swell is strong. मोठ्या लाटा पण नाही आहेत. Though the wind had fallen, they drift along. Okay. वादळसुद्धा आता शांत झालेलं आहे. टिल द वेसल स्ट्रिक हिट सेवरिंग शॉक. ओके, पण त्यांचं जे जहाज आहे हे जहाज पुढे पुढे सरकतं आहे. ह्या ठिकाणी काहीतरी अदृश्य शक्ती काम करते आणि हे जहाज कुठं आदळलं, ड्रीफ अलॉंग. हे जहाज त्या इन्स्केप रॉकवरती जाऊन आदळलं. टिल द वेसल स्ट्रिकन विथ अ सेवरिंग शॉक. त्या जहाजाचं जे काही मोठं भांडं होतं ते भांडं त्या खडकावर जाऊन जोरात आदळलं. शिवरिंग शॉक आणि कंप पावलं. ओ क्राइस्ट, रॉवर जोरात ओरडला, अरे देवा, इट्स द इन्स्कॅप रॉक. अरे ही तर इन्स्कॅप रॉक आहे आणि आपलं जहाज तर इन्स्कॅप रॉकवरती जाऊन आदळलं. सर रॅप द रॉवर पोर हिज हेअर. तो वेडापिसा झालेला आहे. ही कर्स हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर.
तो स्वतःला शिव्या शाप द्यायला लागलेला आहे की मी जी गोष्ट केली ही गोष्ट फार चुकीची गोष्ट केली. द वेव्ज रस्ट इन एव्हरी साईड. ज्या लाटा आहेत त्या लाटा आता जहाजामध्ये सर्व दिशेने यायला लागलेल्या आहेत. पाणी आता त्या जहाजामध्ये शिरायला लागलेलं आहे. द शिप इज सिंकिंग बेनीथ द टाईड. ते शिप आहे ते शिप आता समुद्राच्या खाली जायला लागलेलं आहे, बुडायला लागलेलं आहे. बट इवन इन हिज डाईंग फिअर. तो आता मरणाला टेकलेला आहे. तो आता समुद्राखाली बुडायला लागलेला आहे. तो आता मरणार आहे. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. सर्प म्हणजे रोवरला आता काहीतरी आवाज येतोय आणि हा आवाज भीतीचा आवाज त्याला ऐकू येतोय. अ साऊंड ॲज इफ विथ द इन्स्केप बेल. आणि तो आवाज कसला होता? इन्स्केप बेलचा आवाज होता. कोणीतरी इन्स्केप बेल वाजवतोय अशा प्रकारे त्याला भास होत होता आणि त्याला आवाज येत होता. ओके, पाण्याखाली बुडत असताना त्याला अशा प्रकारचे भीतीचा आवाज त्याला ऐकू येतोय. द डेविल बिलो वॉज रिंगिंग हिज नील. ओके, नेल मीन्स एक घंटानाद असतं, एक बेल असते. या ठिकाणी नेलचं जी कॉन्सेप्ट आहे, जी ख्रिश्चन कम्युनिटी असते, ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये एखादा व्यक्ती मरण पावला असेल तर त्यावेळेस त्यांची जी काय अंत्यविधी असते त्या अंत्यविधीच्या वेळेस नेल वाजवली जाते, बेल वाजवली जाते. द डेविल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. तर ह्या ठिकाणी रोवरला वाटतंय की समुद्रामध्ये कोणीतरी नेल वाजवतंय, बेल वाजवतंय. आणि कोण बेल वाजवतोय? तर डेविल बेल वाजवतोय, डेविल. अशा प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये झालेली आहे. थोडक्यात शेवटी काय दिलेलं आहे की ज्यावेळेस आपण चांगली गोष्ट करतो तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात. आता रॉवरने वाईट गोष्ट केलेली आहे म्हणून नेल जी आहे हा नेल कोण वाजवतो? तर डेविल वाजवतोय, सैतान वाजवतो. ह्या ठिकाणी कविता संपलेली आहे. आय होप दॅट तुम्हाला ही कविता समजली असेल. थँक्यू.